नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, संवर्ग 3 साठीची फॉर्म भरण्याची सुविधा 31 जुलै म्हणजे काल संपुष्टात आलेली आहे आणि आजपासून 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्टपर्यंत आपल्याला संवर्ग 3 बांधवांना कुठली शाळा मिळाली आहे हे कळणार आहे. त्यामुळे 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्टपर्यंत आपल्याला बदली पोर्टल जे आहे ते डिसेबल करण्यात आलेलं आहे. आता दिनांक 4 ऑगस्टपासून अपेक्षित आहे की संवर्ग 4 म्हणजे बदलीस पात्र शिक्षकांचे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिक्षक या संवर्गामध्ये मोडत असतात. आता बदलीस पात्र शिक्षकांची जी व्याख्या आहे म्हणजे संवर्ग 4ची जी व्याख्या आहे ती आपल्याला 1.10 मध्ये दिलेली आहे, ज्याच्यामध्ये बदलीस पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात किंवा अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित करावयाची सलग सेवा 10 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेवर सदर शिक्षकाची सेवा 5 वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक. परंतु अवघड क्षेत्रातील जर जागा रिक्त राहत असतील तर सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना सध्याच्या शाळेवर 5 वर्ष सेवेची अट राहणार नाही. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की जे बदली पात्र शिक्षक आहेत त्यांच्या लॉग इनवर महिला सोडून विस्थापित राऊंड सुद्धा फॉर्म ओपन होत आहे. मित्रांनो, आपल्याला संवर्ग 4 मध्ये आधी फॉर्म भरायचा आहे बदलीस पात्रमध्ये. जर आपली संवर्ग 4 मधून बदली झाली तर आपल्याला विस्थापित राऊंडचा फॉर्म भरायची गरज पडणार नाही. परंतु ज्या बांधवांची संवर्ग 4 मधून बदली होणार नाही त्यांना विस्थापित राऊंडचा फॉर्म भरावा लागणार आहे. मित्रांनो, बदलीस पात्र शिक्षकांना बदली करता आपल्याला प्रशासकीय म्हणजे पर्याय अ किंवा विनंती पर्याय आ ही 2 पर्याय इथं उपलब्ध असणार आहे. आता सर्वप्रथम आपण प्रशासकीय आणि विनंती पर्याय अ आणि आ याविषयीची माहिती जाणून घेऊया. जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतील टप्पा क्रमांक 5 म्हणजेच बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या टप्प्यामध्ये जवळपास प्रशासकीय बदलीमध्ये मोडत असल्यामुळे बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या होणारच आहे. म्हणजेच याचा अर्थ बदलीस पात्र शिक्षकांना आपली आहेत सध्याची ती शाळा सोडावीच लागणार आहे. आता पर्याय आ आणि अ समजून घेऊया. प्राधान्यक्रम भरताना आ म्हणजेच विनंती पर्याय निवडणं सगळ्यात जास्त सोयीचं ठरतं, कारण 18चा जो शासन निर्णय होता त्याच्यामध्ये ज्येष्ठ शिक्षक जे होते ते कनिष्ठ शिक्षकांची जागा मागू शकत होते. किंबहुना खो पद्धत होती. परंतु 2024ची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये जे बदली पात्र आहे त्यांच्या 100% जागा बदली पात्र रिक्त जागा म्हणून दाखवल्या जातात. त्यामुळे बदली पात्र राऊंडमध्ये बदली जर झाली नाही तर अशा बांधवांना विस्थापित राऊंडमध्ये जावं लागू शकतं. याचाच अर्थ अ किंवा आ निवडणे हे आपल्या हातात आहे. परंतु विस्थापित राऊंडमधून जर सदर शिक्षकांनी आपला फॉर्म पुन्हा प्रशासकीयमध्ये भरलेला असेल व त्या राऊंडमध्ये त्यांची शाळा कोणी घेतली नसेल तरच पुन्हा त्यांची शाळा देण्याची शक्यता आहे. परंतु हे खूप कमी प्रमाणात शकतं, अगदी 1% वगैरे प्रमाणात शकतं. त्यामुळे आपण विनंती बदली करून घेणं हेच प्राधान्याने गरजेचं आहे किंवा सोयीचं आपल्यासाठी होणार आहे. बदलीस पात्र शिक्षकांनी शक्यतो आपला अर्ज विनंती पर्याय निवडावा. जसं मी पूर्वी सांगितलं, आपण आपला अर्ज जर प्रशासकीय पर्यायामध्ये भरलास आपल्याला विस्थापित राऊंडमध्ये जायची भीती राहते जास्त. आणि मित्रांनो, आपल्याला विनंती बदलीमध्ये चांगल्या जर आपली सेवा ज्येष्ठाचं चांगली असेल तर चांगली म्हणजे सोयीच्या शाळा मिळण्याची शक्यता असते. परंतु विस्थापित राऊंडमध्ये आपल्याला ती शक्यता खूप कमी होणार आहे. आता आपण फॉर्म भरताना प्रत्यक्ष काय काळजी घ्यायची ते बघूया. मित्रांनो, बदलीस पात्र जे शिक्षक असतील त्यांना प्राधान्यक्रम भरताना अ म्हणजे प्रशासकीय आणि आ म्हणजे विनंती असे 2 पर्याय उपलब्ध असणार आहेत. त्यानंतर टप्पा 1, 2, 3 व 4 मध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीमुळे बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षक यांची कार्यरत जिल्हा परिषदेतील एकूण सेवा म्हणजे सेवा ज्येष्ठता विचारात घेऊन प्राधान्यक्रम ठरवण्यात येईल. आता बदलीस पात्र जे शिक्षक आहेत त्यांनी आपला प्राधान्यक्रम दिला आणि प्राधान्यक्रमानुसार जर शाळा मिळाली नाही तर त्यांची रँडम राऊंडमध्ये बदली करण्यात येईल, म्हणजे विस्थापित राऊंडमध्ये बदली करण्यात येईल. पण बदली नक्कीच होणार. बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील बदलीस पात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास असे शिक्षक रँडम राऊंडमध्ये जातील किंवा विस्थापित होतील. यापूर्वी संवर्ग 1 व 2 मध्ये पात्र असलेल्या शिक्षकांनी बदली करता होकार दिला आहे. परंतु शिक्षकांना पसंतीप्रमाणानुसार जर शाळा मिळाली नसेल म्हणजे बदली झाली नसेल संवर्ग 1 किंवा 2 मधून आणि असे शिक्षक जर बदलीस पात्र असतील तर त्यांनी बदली पात्र टप्प्यावर आपले प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा आपल्याला उपलब्ध होईल. तिथे आपली बदली करून घेणे गरजेचं आहे. सर्व बदलीस पात्र शिक्षकांना किमान 30 शाळा प्राधान्यक्रम देणे अनिवार्य आहे. परंतु पोर्टलवर जर प्राधान्यक्रम भरताना जिल्ह्यातील 30 पेक्षा कमी शाळा उपलब्ध असतील तर जेवढ्या उपलब्ध शाळा आहेत तेवढ्या भरणं गरजेचं आहे. विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास व संबंधित शिक्षकाचा जोडीदार
इतर संवर्गामध्ये बदलीस पात्र असल्यास जोडीदाराची बदलीस पात्र संवर्गातून बदली केली जाईल. आपल्याला दिलेल्या 3 दिवसाच्या मुदतीमध्येच आपण आपला फॉर्म सबमिट करायचा आहे. काही बदल करायचा असेल तर आपण फॉर्म विड्रॉ करू शकतो आणि पुन्हा सबमिट करू शकतो. लक्षात ठेवा, जर आपला फॉर्म सबमिट झाला असेल तरच आपला बदली प्रक्रियेसाठी विचार करण्यात येणार आहे. जर रिक्त पदांच्या यादीतील काही शाळा पोर्टलवर दिसत नसतील तर त्या शाळा एकतर सामान्य अंतर्गत असतील किंवा अन्य कारणांनी आपल्याला पोर्टलवरून वगळण्यात आले आहेत असं समजायचं आहे. आपल्याला जेव्हा बदलीस पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरता 4 दिवस दिलेले असतात, माफ करा मागे मी 3 दिवस म्हटलो, त्याकरिता आपल्याला प्राधान्यक्रम भरण्याची घाई करायची नाही आहे, परंतु आपला फॉर्म वेळेत जमा करणं आपलं काम आहे. तिथे आपण लक्षपूर्वक जाणीवपूर्वक आपला फॉर्म सबमिट करणं गरजेचं आहे. मित्रांनो, या बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक कोणत्याही संवर्गामध्ये बदली पात्र शिक्षक असोत, अशा शिक्षकांनी बदली घेताना आपणास पोर्टलवर आपली सेवा ज्येष्ठता, आपण दिलेले प्राधान्यक्रम तसेच आपणास उपलब्ध असलेल्या जागांचा योग्य तो अभ्यास करूनच बदलीसाठी प्राधान्यक्रम द्यायचा निर्णय घ्यायचा आहे. आणि आपल्याच चॅनलमध्ये तुम्हाला दिसेल की पसंतीक्रम इतरांनी कसा दिलेला आहे आणि कुठला पसंतीक्रम दिलेला आहे ते सुद्धा आपण बघू शकतो. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता. मित्रांनो, या बदली प्रक्रियेमध्ये आपण आपले सेवा ज्येष्ठ असतील किंवा सेवा कनिष्ठ असतील अशा कुठल्याही शिक्षकांच्या शाळा मागू शकतो, कारण त्या बदली पात्र शिक्षकांच्या जागा ज्या आहेत त्या बदली पात्र रिक्त जागा दिसणार आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती टप्पा क्रमांक 5 म्हणजे 4.5 मध्ये दिलेल्या नियमानुसार आपली होणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बदलीस पात्र शिक्षकांनी संवर्ग 4 मध्ये 1 एकक किंवा 1 युनिटचा फायदा कसा घ्यायचा या संदर्भातली संपूर्ण माहिती बघणार आहे. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.